14 ऑगस्ट रोजी झालेल्या कोंडगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवड प्रक्रियेतील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या कोंडगावच्या माजी उपसरपंच तथा कोंडगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य दीपाली सचिन कराळे यांनी आपली भूमिका मांडत काय म्हणाल्या पहा. 14 ऑगस्ट रोजी उपसरपंच पदाची जी निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही सर्व सदस्य सरपंच तिकडे हजर होतो. त्या दिवशी कोणताही गैरप्रकार आतमध्ये घडला नाही याचे साक्षीदार आम्ही आहोत. कारण की त्या दिवशी ज्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस आम्ही आत गेलो त्यावेळेस नेहमीप्रमाणे मिटिंगला जसं प्रोसिजर होते त्याप्रमाणे प्रोसिजर झाली. अध्यक्ष महोदय म्हणजे सरपंच महोदय आणि ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला इलेक्शनची मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे समजावून दिली. चिन्ह समजावून दिले, बॅलेट पेपर दाखवला गेला. परत जिथे मतदान होणार होतं तो छोटासा कक्ष जो निर्माण केला होता तिथेही जे बॉक्स होते ते कसे रिकामे आहेत हे सगळं दाखवण्यात आलं होतं. 17च्या 17 सदस्य त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित पाहणी पण केली होती. त्याच्यानंतर आमच्या पॅनलचे जे उमेदवार होते अनिकेत म्हात्रे यांचं चिन्ह आम्हाला दाखवण्यात आलं त्रिकोण, आणि समोरचे रजनी कमलाकर नाईक त्यांचे उमेदवार होत्या त्यांचं जे वर्तुळ चिन्ह होतं हेही आम्हाला समजावण्यात आलं. शिक्का कसा मारायचा, मत कसं द्यायचं हे सगळं समजावण्यात आलं. त्याच्यानंतर सगळ्या सदस्यांना एक ठिकाणी बसवून अध्यक्ष महोदयाने मतदानाला सुरुवात केली. प्रत्येक वॉर्डानुसार एक एक पहिला 1 नंबर वॉर्ड, 2 नंबर वॉर्ड, 3 नंबर वॉर्ड, 4 नंबर, 5 आणि मग 6 असे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला गेला. मतदान प्रक्रिया ही खूप सुंदर प्रकारे पार पडली. तिथे कोणतीही अडचण आली नाही. आणि अनिकेत म्हात्रे उमेदवार आणि दुसऱ्या उमेदवार रजनी कमलाकर नाईक यांना दोघांना ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बाजूला उभं केलं गेलं. अनिकेतला पडलेले मत अनिकेतच्या हातात आणि रजनी कमलाकर नाईक यांना पडलेले मत त्यांच्या हातात, अशी चिठ्ठी प्रत्येकाची चिठ्ठी त्यांच्या हातात देण्यात आली. अशा चिठ्ठ्या संपूर्ण ओपन केल्यानंतर रजनी कमलाकर नाईक यांना बोलल्या की अरे आम्हाला 8 मतं कशी आणि अनिकेतला 9 मतं कशी. त्यासाठी साहेबांनी पुन्हा एकदा ती मतं एकत्र केली, पुन्हा ती मतं त्यांना वेगवेगळी करून दाखवली. म्हणजे पुनर्तपासणी त्याची झाली आणि झाल्यानंतर साहेबांनी त्या चिठ्ठ्या हातात घेतल्या. मग विरोधी पक्षाला ज्यावेळेस त्या मतदानाचा विचार पडला की अरे अशी बदल कसा झाला, त्यावेळेस समोरच्या पार्टीने आम्हाला काय केलं, गोंधळ सुरू केला आणि चिठ्ठ्या फाडण्यासाठी साहेबांकडे त्या चिठ्ठ्या ओढात आणण्याचा प्रयत्न केला, त्या खेचण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदया या सरपंच असल्यामुळे, महिला असल्यामुळे साहेबांनी ती जी फाईल होती पूर्णपणे ती अध्यक्ष महोदयांच्या हाती सुपूर्द केली. कारण की